चला तर आज बनवूया मोड आलेल्या मटकीची भाजी। रेसिपी एकदम सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। इथे मी मटकी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे अगोदर। आता गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये पाणी टाकले आणि मटकी घालायची। त्यामध्ये मटकीला आपल्याला उकडून घ्यायचं आहे अगोदर। हळद आणि मीठ घालून मटकीला उकडून घेणार आहे मी। अशा पद्धतीने बनवल्यावर मिसळसारखी बनते पहा मटकी, त्यामुळे अगोदर मी मटकी पाण्यामध्ये उकडून घेणार आहे। त्यानंतर मी इथे एक कांदा घेतलाय, खोबरं घेतलंय, टोमॅटो घेतलंय, अद्रक लसूण घेतलंय, कढीपत्ता घेतलाय आणि कोथिंबीर घेतली आहे। हे बारीक करून घेऊ आपण। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं मी अगोदर बारीक करून घेणार आहे। खोबऱ्याला वेळ लागतो बारीक करायला, त्यामुळे आधी खोबरं बारीक केले। त्याच भांड्यात लगेच अद्रक लसूण आणि कोथिंबीर घालून ते पण बारीक करून घेणार आहे। अशा पद्धतीने बारीक केलेले आहे। आपली मटकी पण शिजलेली पहा। आता दुसऱ्या कढईमध्ये तेल घालून मटकीला फोडणी देऊया। तेल टाकले, तेल गरम झाल्यानंतर घालायची मोहरी, त्यानंतर जिरे, कट केलेला कांदा हे चांगलं परतून घ्यायचे। कढीपत्ता टाकलाय, अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे। हे चांगलं 2 मिनिटं आपल्याला चांगलं परतायचे पहा। सतत मिक्स करत राहायचे। त्यानंतर घालूया कट केलेला टोमॅटो। टोमॅटो टाकल्यानंतर आणखी 1 मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। आता घालूया गरम मसाला। गरम मसाला घातलाय, त्यानंतर घरचा काळा मसाला घातलाय। मसाल्यामध्ये मटकी बनवणार आहे मी। थोडीशी हळद घातली आहे। हे परत चांगलं एकदा मिक्स करून घेऊया। त्यानंतर घालायची उकडलेली मटकी। मटकी टाकल्यानंतर परत आणखी मिक्स करून घ्यायचे आणि आपल्याला ज्या प्रमाणात भाजी बनवायची त्या प्रमाणात आपल्याला पाणी घालायचे पहा। इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे। गरम पाणी टाकले, चवीनुसार मीठ टाकायचे। एक उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचे। परत आपल्याला 10 ते 15 मिनिटं कमी गॅसवर भाजीला आणखी चांगलं शिजवून द्यायचं आहे। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। आपली भाजी तयार आहे पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।